विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। गुढीपाडवा भव्य शोभायात्रा गोविंदनगर। आपली संस्कृती आणि परंपरा यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या गीता परिवार नाशिक व रुद्रेश्वर महादेव मंदिर गोविंदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने गोविंदनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त शंखनाद, लेझिम, लाठीकाठी व ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा संपन्न झाली। रामायणातील पात्रांचे देखावे, गोविंदनगरच्या महिलांनी लेझिम शिकून केलेल्या विविध रचनांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे डोळे दिपले। लाठीकाठीमध्ये पण उत्तम प्रशिक्षित महिला व मुलांनी विविध कसरतींचे सादरीकरण केले। एकता में एकता अंतर्गत अनेक जोडप्यांनी भारतातील विविध प्रांतातील वेशभूषा करून केलेले सादरीकरण या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते। या भव्य शोभायात्रेमध्ये सर्व गोविंदनगर वासियांनी उत्साहात सहभागी होऊन या अभूतपूर्व उपक्रमाचा आनंद लुटला। गणपती मंदिर गोविंदनगर येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन शांती उद्यान गोविंदनगर येथे माननीय आमदार सौ सीमाताई हिरे व माजी नगर सेविका सौ अश्विनीताई बोरस्ते यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम झाला। डॉक्टर प्रफुल्ल चांडक सर, माननीय वीरादी ब्रह्मकुमारी, श्री बधाण सर व श्री राजेंद्र नलावडे हे सुद्धा विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते। आपली संस्कृती व परंपरा जपणाऱ्या या शोभायात्रेने सर्व गोविंदनगर वासीय भारावून गेले होते। लेझिम प्रशिक्षिका सौ नेहा अमृतकर व लाठीकाठी प्रशिक्षक श्री राहुल खानापुरे यांनी या शोभायात्रेत महत्त्वपूर्ण योगदान दिले। समारोपाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री मुकुंद लाहोटी यांनी केले। सौ अश्विनी नलावडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। समारोपाच्या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रसाद रूपी अल्प आहाराचं नियोजन केले होते। या शोभायात्रेच्या आयोजनासाठी नाशिक गीता परिवार अध्यक्ष सौ शैलेजा ब्राह्मणकर, सौ अश्विनी नलावडे, विद्या लाहोटी, श्रीमती विजया शेवाळे, सुनीता बधाण, प्रदीप ब्राह्मणकर व सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले।